निर्यात बंदी आणि वाहन चालकांचा संप अशा दुहेरी संकटात कांदा उत्पादक शेतकरी अडकले आहेत। शासनाने निर्यात बंदी आणि वाहन चालकांच्या संपावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। आज बाजारात कांदा आणलाय, पण उद्या संप सुरू राहिला तर कांदा बाजारात आणायचा कसा असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विचारला आहे। याबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते पाहूया। निर्यात बंदीमुळे आधीच त्रस्त असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता ट्रक चालकांच्या संपाचा देखील परिणाम भोगावा लागत आहे। कारण सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास 650 ट्रक कांद्याची आवक झालेली आहे। मात्र कांदा बाजारात आल्यानंतर आता लोडिंग जे आहे ते अजूनही सुरू झालेली नाहीये। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता आहे। कारण उद्या माल जे आहे ते बाजारात आणायचा कसा असा मोठा प्रश्न तुमच्या समोर शेतकऱ्यांसमोर आहे। उद्या बाजारात माल कसा आणायचा? माल आज लोडिंगच नाही झाला तर उद्या माल येऊ शकत नाही। आमच्या शेतात माल तसाच बॅगा भरून ठेवलेल्या आहेत। ह्या ट्रक चालक संपाचा असा परिणाम झाला आहे की आता लोडिंग होणार नाहीत गाड्या। उठवावी, 2 पैसे आम्हाला मिळले तरच आमचे लेकराबाळाचं जीवन सार्थकी लागणार। आमच्या बी लेकराबाळाचा शिक्षणाचा वगैरे खर्च आहे तो होत नाही आणि लेबर कशाच्या जेव्हा आम्ही जगवायचे हे आम्हाला मोठी समस्या आहे। सरकार रात्रीत निर्यात बंदी करते, ट्रक चालक रात्रीत संप करतात, शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकऱ्यांनी खरं तर अवघड आहे शेतकऱ्यांचं। निर्यात बंदी हा पहिला मोदी सरकारला माझं एक मानणं आहे की मोदी सरकारने निर्यात बंदी फक्त अर्जंट उठवावी आणि शेतकऱ्यांना सध्या क्वचित 3-4 हजार तर भाव मिळावा। 4,000वरून डायरेक्ट 2,000 रुपयेपर्यंत भाव आलेला आहे आणि कांद्याला जवळजवळ 2,000 भाव तर शेतकऱ्याला एवढी मात्र किंमत राहिलेली नाही। निर्यात बंदीमुळे शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याची कर्ज हटत नाही, उतरावर बोजा वाढाला आहे, लेकराचं शिक्षण, आरोग्य, शेतकऱ्याला दवाखाना करायची परिस्थिती राहिली नाही शेतकऱ्याची। आम्ही मेडिकलमध्ये गोळ्या खाऊन जगतो, डॉक्टरकडे जायचं सुद्धा आमच्याकडे पैसे नाही सध्या कंडिशनला। दर काय जातं कांद्याचे? दर 12-13 रुपये दर चालू आहे सध्या। कांद्याचे दर जे ते 12 रुपये ते 13 रुपये प्रति किलो इतके आलेले आहेत। आणि एकीकडे निर्यात बंदीमध्ये त्रस्त असताना पुन्हा आता ट्रक चालकांनी संप केलाय। त्यामुळे दुहेरी संकटात सध्या शेतकरी सापडला अशी परिस्थिती सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतले शेतकरी सांगतात। कॅमेरा पर्सन युग कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।